पुन्हा एकदा स्वागत। इराणी ड्रोननं ओमानमधील बंदरांना टार्गेट केले। ओमानच्या सल्तनत भागातील सलालाह बंदरावर हल्ला केलाय। आधी दुकम बंदरावर इराणनं हल्ला केला होता। स्कायलाइट या तेलवाहक टँकरवर हल्ला केला आणि अमेरिकेला मदत करणारं ओमान आता इराणच्या टार्गेटवर आलेलं आहे। तेव्हा या घडीची एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। हल्ल्याबद्दलची ही अपडेट आहे। इराणी ड्रोननं ओमानमधील बंदरांना टार्गेट केले। ओमानच्या सल्तनत भागातील सलालाह बंदरावर हल्ला केल्याचं समजते। आधी दुकम बंदरावर इराणनं हल्ला केला होता। स्कायलाइट या तेलवाहक टँकरवर हल्ला केला आणि अमेरिकेला मदत करणारं ओमान आता इराणच्या टार्गेटवर आलंय। तेव्हा आखाती देशांमध्ये युद्धाचा जो भडका आहे तो कशा पद्धतीनं उडालेला आहे, कशा पद्धतीनं याची झळ अनेक देशांना देखील बसते आहे, हे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। जे अमेरिकेला आता मदत करतात त्यातला ओमान जो देश आहे त्याच्या बंदरावर आता इराणनं हल्ला केलेला आहे। لا حول ولا قوة صبتكم يا الله جو لا حول ولا قوة صبتكم يا الله। तेव्हा तेल अवीवमध्ये कशा पद्धतीनं पुन्हा एकदा या युद्धाचा भडका पडतो आहे, कशा पद्धतीनं हे युद्ध पेटतं आहे हे दाखवणारी ही दृश्य आहेत। अमेरिकेला मदत करणारं ओमान आता इराणच्या टार्गेटवर आलेलं आहे। इराणी ड्रोन करून ओमानमधील बंदरांना टार्गेट केलं जात आहे। इराणनं इस्रायलवर देखील पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागलेली आहेत। ओमानच्या सल्तनत बंदरावर इराणकडून हल्ला करण्यात आलेला आहे। दुकम बंदरावर इराणनं आधीच तेलवाहक टँकरवर हल्ला केला होता। इराणनं सौदीमधील तेल क्षेत्रांना देखील टार्गेट केले। सौदीमधील फुजेराह तेल क्षेत्रावर इराणनं हल्ला केल्याची देखील माहिती आता समोर येते। या घडीची हे महत्त्वाची बातमी। इराणनं सौदीमधील तेल क्षेत्रांना टार्गेट केले। फुजेराह तेल क्षेत्रावर इराणनं हल्ला चढवला आहे। दृश्य आहेत अमेरिकेला मदत करणारं ओमान आता इराणच्या टार्गेट इराणच्या उर्मियामध्ये मोठा हल्ला झालेला आहे। काही वेळापूर्वी हा हल्ला झाल्याची माहिती समोर येते। उर्मियामध्ये इराणचा जो सगळा भाग आहे या ठिकाणी देखील मोठा हल्ला झाला असं समजते। अगदी काही वेळापूर्वीच हा सगळा हल्ला झाला अशी माहिती